हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द डॉक्टर्स बायोलॉजी. आपण पाहत आहोत इयत्ता 12वी मधील चौथा टॉपिक. त्याचं नाव आहे मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. यामध्ये पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होते की DNA इज द जेनेटिक मटेरियल, म्हणजे त्यामध्ये आपण वेगवेगळे 3 एक्सपेरिमेंट पाहिले होते. या लेक्चरमध्ये पाहणार आहोत आपण DNA पॅकेजिंग. ओके. स्मॉल सेलमध्ये सेलच्या न्यूक्लियसमध्ये DNA ला कशा पद्धतीने अरेंज केलं जातं, त्याचं पॅकेजिंग कसं केलं जातं हे आपल्याला ह्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. बघा, जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी तर आय बटनवरती क्लिक करा. पहिल्या 3 टॉपिकचा तिथं जाऊन अभ्यास करा तुम्ही. त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसे वाटले ते कमेंटमध्ये मला सांगा व आवडल्यास नक्की शेअर करा. बघूया आपण DNA पॅकेजिंग. पॅकेजिंग इन प्रोकॅरियोटिक्स अँड पॅकेजिंग इन यूकॅरियोटिक्स हे 2 पॉईंट आपण ह्या लेक्चरमध्ये कव्हर करूया. बघूया, पहिला आपल्याकडे पॉईंट आहे DNA पॅकेजिंग. बघा काय आहे, तर आता आपल्याला माहित आहे की एक न्यूक्लियस असतो, म्हणजे एक सेलमध्ये जो काय न्यूक्लियस असतो तो स्मॉल असतो किंवा लहानात, म्हणजे आपण त्याला स्मॉलेस्ट पार्ट ऑफ द आवर बॉडी म्हणतोय सेलला. त्यामध्ये बघा अजून काय असतं, तर आपल्या बॉडीमध्ये जो काय DNA तो किती अप्रॉक्सिमेटली 2 मीटर, म्हणजे स्मॉल न्यूक्लियसमध्ये एक 2.2 मीटर लेंथ असणारा DNA हा काय केला जातो, अरेंज केलेला असतो मॅमेलियन सेलमध्ये. अप्रॉक्सिमेटली म्हणजे सेलची साईज किती सांगितली, 10⁻⁶ मीटर. इतकी साईज त्याची इतकी साईज काय सांगितली आपल्याला सेलची. इतक्या छोट्या सेलमध्ये आपल्याला काय केलं तर 2 मीटर म्हणजे आपल्या हाईटपेक्षाही जास्त लांबीचा DNA हा आपल्या सेलच्या न्यूक्लियसमध्ये अरेंज केला जातो. हा कसं काय पॉसिबल आहे, हे कसं पॉसिबल असतं, तर काय केलं जातं, तर तो DNA कशा मध्ये असतो, तर कंडेन्स्ड फॉर्ममध्ये असतो. म्हणजे त्याला काय केलं जातं, तर असं गुंडाळलेलं जात असतं. त्याला काय म्हणतो आपण, कंडेन्सेशन, कॉइलिंग, सुपर कॉइलिंग अशा ह्या टेक्निकचा त्यामध्ये वापर करून काय केलेला आहे, तर आपल्या न्यूक्लियसमध्ये तो 2.2 मीटर लांबीचा DNA अरेंज केला आहे, पॅक केला आहे. ओके, अशा प्रकारे. बघा, आपल्याला 2 सेलचा अभ्यास करायचा आहे, प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक. म्हणजे पॅकेजिंग प्रोकॅरियोटिकमध्ये कसं असतं DNAचं. आता प्रोकॅरियोटिक म्हणजे आपल्याला काय माहीत आहे, तर ज्या सेलमध्ये किंवा ज्या ऑर्गॅनिझमच्या सेलमध्ये सेल न्यूक्लियस अब्सेंट असतो अशाला काय म्हणतो आपण, प्रोकॅरियोटिक. आता त्यांच्यामध्ये जे काय जेनेटिक मटेरियल आहे, DNA जे काय आहे ते काय असणार आहे, तर त्यांच्या सेल सायटोप्लाझममध्येच अशा प्रेझेंट असतात, फ्लोट असतात. त्यांना न्यूक्लिअर मेम्ब्रेन म्हणजे न्यूक्लियस अब्सेंटच असतो, म्हणजे न्यूक्लिअर मेम्ब्रेन तिथं ते पूर्णपणे ॲब्सेंट असतं. अशा ऑर्गॅनिझमला काय म्हणतो आपण, प्रोकॅरियोटिक. यांच्यामध्ये कशा प्रकारे पॅकेजिंग केलेलं असतं हे बघायचं आपल्याला. हे कसे असतात, मोस्टली युनिसेल्युलर असते. त्याचबरोबर आपल्याला बघायचं आहे तर पॅकेजिंग इन यूकॅरियोटिकमध्ये ह्युमन बिईंगमध्ये किंवा मॅमल्समध्ये किंवा हायर ऑर्गॅनिझममध्ये कशा प्रकारे पॅकेजिंग केलं जातं ते बघू आपण. हे लक्षात ठेवा. लेंथ कशी आहे DNAची, मोठी, खूप असा मोठा DNA, भरपूर अशा त्यामध्ये बेस पेअर्स असतात. हा बेस पेअर म्हणजे काय बघा, आता बेस पेअर म्हणजे काय, तर आपल्याला माहित आहे की DNA मध्ये ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन अशा नायट्रोजनच्या बेस असतात. अशा ला काय म्हणतो आपण, बेस पेअर्स. 2 मिलियन, 3 बिलियन अशा प्रकारचा नंबर असतो त्या आपल्या DNA मध्ये. ह्या पूर्ण बेस पेअर एकत्रित येऊन आपला पूर्ण असा DNA हे तयार करत असतात. ओके, ठीक आहे. बघूया आपण आता पॅकेजिंग इन प्रोकॅरियोटिक्स. प्रोकॅरियोटिक्स DNA मध्ये कसे पॅकेजिंग केलं जातं ते बघू. इन प्रोकॅरियोटिक आता आपल्याला एक एक्झाम्पल दिलं, कोलायचं. साईज ऑफ ऑलमोस्ट 2 to 3 मिओ इतकी त्याची साईज आहे. 2 मायक्रॉन, 2 ते 3 मायक्रॉन इतकी त्याची साईज आहे. इतकी छोटी त्या प्रोकॅरियोटिक सेलची म्हणजेच कोलाई या बॅक्टेरियाची तिथं आपल्याला साईज सांगितली. आणि आता ह्यांच्यामध्ये काय, तर आपण माहित आहे की आपल्याला प्रोकॅरियोटिकमध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन हे कसं आहे, वेल ऑर्गनायझर्ड नसतं. म्हणजे त्यांच्यामध्ये न्यूक्लियस अब्सेंट आहे. त्यातलं जे काय जेनेटिक मटेरियल आहे त्यांच्या सेल सायटोप्लाझममध्येच प्रेझेंट असतं. न्यूक्लियस त्यांचा अब्सेंट आहे. न्यूक्लिअर मेम्ब्रेन ही त्यामध्ये नाही. पण त्यांचं जे काय न्यूक्लियड आहे तो कसा आहे, तर सर्क्युलर आहे. म्हणजे त्यांचा जो काय DNA असतोय तो कसा आहे, सर्क्युलर अशा फॉर्ममध्ये तिथं प्रेझेंट असतोय त्यांच्या बॉडीमध्ये किंवा त्यांच्या त्या सेलमध्ये. बघा, आता अजून आपल्याला बघायचं की त्याच्यामधला जो काय DNA म्हणजे जो कसा आहे, DNA हायली फोल्डेड आहे किंवा त्याला काय म्हणतो आपण, कॉइल्ड. म्हणजे मॅक्झिमम त्याची साईज किती सांगितली आपल्याला, 1100 म्युएन मायक्रॉन इतकी त्याची साईज आहे. म्हणजे छोट्याशा सेलमध्ये 1100 म्यू इतका लांबीचा DNA काय केला आहे, तो अरेंज केला आहे. त्याच्या बॉडीच्या तिप्पट म्हणून किंवा 100 टाइम्स हा काय लांब असा DNA त्याच्या बॉडीमध्ये तो अरेंज केला आहे. ओके, म्हणजे बघा 1100 मायक्रॉन्स न्यूक्लियड आर पॅकेज्ड इनटू द 2 to 3 मायक्रॉन लॉंग सेलमध्ये. म्हणजे बघा, लक्षात आलं का, इतक्या छोट्या सेलमध्ये इतका मोठा DNA कशा प्रकारे अरेंज केला जातोय हे आपण बघूया आता डिटेल्समध्ये. बघा, ह्याच्यामध्ये काय केलं आहे, कॉइलिंग अँड सुपर कॉइलिंग हे तिथं स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं आहे. बघा, आपल्याला पहिल्यांदा माहीत पाहिजे की DNAचा चार्ज कोणता आहे. DNAवरती हा काय असतो, तर निगेटिव्ह चार्ज असतो ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ द फॉस्फरस. त्याच्यामध्ये जे काय फॉस्फरसचे मॉलिक्युल आहेत ते काय करतात, DNAला निगेटिव्ह चार्ज करून देतात. निगेटिव्हली चार्ज DNA बिकम सर्क्युलर, रिड्युसिंग इन साईज अप टू द 350 μm इन डायमीटर. म्हणजे जो काय DNA होता 1100
डायमीटर असणारा, म्हणजे मोठा DNA काय झाला पहिल्यांदा तो सर्क्युलर झाला, म्हणजे तो त्याची काय झाली थोडी साईज रिड्यूस झाली. किती डायमीटरमध्ये आला 350 मायक्रॉन म्यू इतक्या साईजमध्ये तो काय झाला तर DNA तयार झाला. म्हणजे काय झालं त्याचे कंडेन्सेशन हे स्टार्ट झालं. म्हणजे काय होते नंतर फर्दर रिड्यूस्ड 50 म्यू इन डायमीटर बाय फोल्डिंग लूप अँड लूपिंग 4 to 50 डोमेन्स लूप ऑर फॉर्मेट. म्हणजे त्याच्यामध्ये काय होते डोमेन्स म्हणजे लूप्स तिथं फॉर्म होते, म्हणजे त्यांच्यात परत अजून काय होते फोल्डिंग चालू होते. म्हणजे बघा हा फोन सर्क्युलर जो काय DNA आहे, जो काय सर्क्युलर DNA त्यामध्ये लूप्स तयार होते. म्हणजे बघा हे काय झालं अशा प्रकारे तिथं लूप्स तयार झाले, म्हणजे त्याची काय झाली साईज अजून कमी झाली. म्हणजे त्याच्यामध्ये काय झालं कंडेन्सेशन हे स्टार्ट झाले, फोल्डिंग त्याच्यामध्ये होत आहे, लूप तयार होते, म्हणजे ह्याला काय म्हणतो आपण लूप. ओके, आता ह्या लूपला असिस्ट कोण करते RNA कनेक्टर. म्हणजे हे लूप फॉर्म झालेले पॅक्ड ठेवण्यासाठी RNA कनेक्टर हे तिथं मदत करत असतात. ओके, फॉर्मेशन ऑफ लूप असिस्टेड बाय द RNA कनेक्टर. लक्षात आलं. जो काय लॉंग लेंथ असणारा DNA होता 1100 म्यू इतक्या लांबीचा, त्याला काय केलं सर्क्युलर हा तयार झाला, म्हणजे त्याचे दोन टोक असे जॉईन झाले, त्यामुळे ते एक सर्कल फॉर्म झाला. सर्कल किती 350 म्यू इतक्या डायमीटरचा तो सर्कल आहे. त्यामध्ये नंतर काय झालं फोल्डिंग अँड लूपिंग झालं. म्हणजे लूप म्हणजे काय तर अशा प्रकारे परत तिथं छोटे छोटे सर्कल इथं तयार होत आलेत, आणि त्यामुळे त्याची साईज अजून कमी होते. परत त्याच्यामध्ये काय होते सुपर कॉइलिंग चालू होते किंवा सुपर लुपिंग. डोमेन इज फर्दर कॉइल्ड अँड सुपर कॉइल्ड देअर बाय रिड्युसिंग इन टू डाऊन बाय 2 म्यू इन डायमीटर. म्हणजे बघा त्या प्रत्येक लूपमध्ये परत अजून लूप किंवा त्याला काय म्हणतो आपण सुपर कॉइलिंग हे चालू होतं. म्हणजे बघा हा लूप होता, ह्या लूपमध्ये पण परत अशा प्रकारचं सुपर कॉइलिंग हे स्टार्ट होतं. त्या सुपर कॉइलिंगमुळे काय होणार आहे त्या DNAची अजून साईज काय होणार आहे रिड्यूस होणार आहे. ओके, लक्षात आलं. म्हणजे त्याची साईज कितीपर्यंत आली 2 म्यू इन डायमीटर. म्हणजे 2 म्यूपर्यंत त्याची काय झाली तर साईज हे रिड्यूस होत गेली, त्याची साईज कमी होत आली. आता ह्या प्रोकॅरियोट्समध्ये हिस्टोन प्रोटीन हे ॲब्सेंट असतं, म्हणजे त्यांच्यामध्ये हिस्टोन प्रोटीन नाही. म्हणजे काय तर हिस्टोन लाईक प्रोटीन म्हणून आपण त्याला सांगतो. HU प्रोटीन म्हणजे ते काय तर हिस्टोन लाईक बाइंडिंग प्रोटीन ह्यामध्ये प्रेझेंट असते. ओके, ते कसं आहे पॉझिटिव्हली चार्ज. आता प्रोटीन म्हणलं की ते काय असणार आहे तर पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे त्यांच्यामध्ये असणाऱ्या अमिनो ॲसिड्समुळे. कोणते तर त्यामध्ये अजून बघा प्रोटीन्स एन्झाईम्स लाईक DNA गायरेज अँड DNA टोपो आयसोमरेज फर्स्ट. हे काय करत असते तर हे सुपर कॉइलिंग स्टेट त्यांची मेंटेन करत असतं. त्याला सुपर कॉइल केलं जातं, म्हणजे त्याला ते बाइंड करून ठेवण्यास मदत करत असतं, त्याला पकडून ठेवण्यास ते मदत करत असतं. लक्षात आलं. पॅकेजिंग इन प्रोकॅरियोटिक सिम्पल आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये काय त्यांच्यामध्ये जो काय लॉंग DNA होता तो काय करतोय सर्क्युलर. म्हणजे बघा एक पॉईंट लक्षात ठेवा, DNA इन प्रोकॅरियोटिक्स आर इन द सर्क्युलर फॉर्म. म्हणजे त्यांच्यामधला DNA कसा आहे सर्क्युलर आहे. आपल्यामध्ये जसे क्रोमोझोम असते त्यांच्यामध्ये सर्क्युलर हे काय झालेत सगळे कंडेन्सड झालेत, ते कॉइलिंग सुपर कॉइलिंग त्यांच्यामध्ये ते केलेत. बघा त्याच्यामध्ये पहिला आपण की सर्क्युलर तो DNA झाला 350 म्यू इतकी त्याची डायमीटर झाली. त्याच्यामध्ये लूप तयार झाले, फोल्डिंग तयार झालं, फोल्डिंगला असिस्ट केलं RNA कनेक्टर्सनी. RNA कनेक्टरच्या सहाय्याने ते लूप बाइंड राहिले किंवा कनेक्ट राहिले. त्यानंतर त्या प्रत्येक लूपमध्ये परत अजून फोल्डिंग झालं. ते कुणी हेल्प केली तर त्याला RNA गायरेज किंवा त्याला नॉन हिस्टोन प्रोटीन त्याला काय म्हणतो आपण हिस्टोन लाईक DNA बाइंडिंग प्रोटीन्स म्हणतो. हे कसे पॉझिटिव्हली चार्ज आहेत आणि ते काय करणार आहेत तर त्या कॉइलिंगला किंवा त्या स्ट्रक्चरला मेंटेन ठेवणार आहे. ओके, बघा सुपर कॉइलिंग ह्या डायग्रामवरून तुम्हाला लक्षात येईल की कशा प्रकारे तिथं त्या DNA पॅकेजिंगला इथं हेल्प केली झाली. हे झालं प्रोकॅरियोटिकमधील पॅकेजिंग. ओके, सिम्पल आहे. काय डाऊट असेल तर लगेच कमेंटमध्ये विचारा. नेक्स्ट बघू आपण पॅकेजिंग इन युकॅरियोटिक्स. बघा युकॅरियोटिक्समध्ये कशा प्रकारे पॅकेजिंग केलं जातं. आपल्याला माहिती आहे की युकॅरियोटिक ऑर्गॅनिझममध्ये जे काय न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे किंवा त्यालाच काय म्हणतो आपण न्यूक्लियस आहे, कसा आहे वेल ऑर्गनायझर्ड असतोय. म्हणजे पूर्ण त्याच्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन असते, न्यूक्लियस व्यवस्थितरित्या प्रेझेंट असतोय, आणि त्यांच्यामध्ये काय असते तर क्रोमोझोम हे तयार झालेले असतात, आणि ते बाइंडिंग करण्यासाठी किंवा त्यांच्यामध्ये पॅकेजिंग करण्यासाठी एक प्रकारचे प्रोटीन्स मदत करत असते. त्याला म्हणतो आपण हिस्टोन अँड नॉन हिस्टोन प्रोटीन. ओके, हिस्टोन प्रोटीन हे एक महत्त्वाचा रोल कॅरी करत असतात तर ह्युमन बिईंगमध्ये किंवा युकॅरियोटिकच्या DNA पॅकेजिंगमध्ये. दिस हिस्टोन प्रोटीन्स आर मेड अप ऑफ द व्हेरियस अमिनो ॲसिड्स. दिस आर द पॉझिटिव्ह इन नेचर. दॅट्स वाय द हिस्टोन प्रोटीन्स आर कॅरी द पॉझिटिव्ह चार्ज. ओके, लक्षात ठेवा पॉझिटिव्ह चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज नाही. म्हणजे हिस्टोन प्रोटीनमध्ये काय आहे तर पॉझिटिव्ह चार्ज आहे. आपण सुरुवातीलाच पाहिलं की होतं की DNA कॅरीज द निगेटिव्ह चार्ज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ द फॉस्फरस. आता युकॅरियोटिकमधला DNA कसा आहे वेल ऑर्गनायझड आहे, व्यवस्थितरित्या त्याच्यामध्ये त्याला ऑर्गनाईज केलं गेलं जातं, व्यवस्थित तो पॅक केला जातो, आणि तो आपण पाहिलं की त्याची लेंथ किती 2.2 मीटर्स इन लेंथ. म्हणजे आपल्या हाईटपेक्षाही जास्त लांबीचा DNA आपल्या एका सेलमध्ये प्रेझेंट असतोय. कसे पॅकेजिंग केले ते बघू आपण आता. बघा
histone protein carries the lysine and arginine because they are made up of this two type of the amino acid. This carry the positive charge, so this histone are also carry the positive charge. Okay, this positive charged histone contain the DNA आर रॅप्ड अराउंड इट, म्हणजे यांच्याभोवती काय झाले तर जो निगेटिव्ह चार्ज असणारा DNA तो काय होतोय, रॅप होतोय. ओके, म्हणजे तो पॉझिटिव्ह चार्ज असणारे हिस्टोन प्रोटीन काय करते तर स्वतःभोवती त्या DNAला रॅप करून घेतात, म्हणजे ते गुंडाळलं जात आहे. म्हणजे जो काय DNA आहे तो कसा आहे, निगेटिव्ह चार्ज असल्यामुळे तो पॉझिटिव्ह चार्ज भोवती तो गुंडाळला जातोय. आणि पहिल्यांदा बघा ते प्रोटीन हिस्टोन प्रोटीन काय करत असते तर एक ऑक्टॉमर तयार करते. हिस्टोन ऑक्टॉमेर म्हणजे काय तर 8 प्रोटीनचा एक तिथं ग्रुप तयार होते. त्याच्यापासून काय होते तर एक ऑक्टॉमर तयार होतं, हिस्टोन ऑक्टॉमर म्हणतो आपण त्याला. ह्यामध्ये काय तर एक 4 प्रकारचे प्रोटीन आहेत, H2A, H2B, H3 अँड H4 अशा प्रकारचे 4 टाईपचे प्रोटीन आहेत. तिथं 2 डबल हे प्रोटीन प्रेझेंट असतात. त्यापासून काय करतात 8 प्रोटीनचा एक ग्रुप तयार करतात, त्याला म्हणतो आपण हिस्टो ॲक्टॉमेर. ठीक आहे, ह्या हिस्टोन ॲक्टॉमेर होती जेव्हा DNA रॅप होतं, DNA गुंडाळा जातो, त्याला काय म्हणतो आपण न्यूक्लियोसोम. ओके, व्हेन निगेटिव्हली चार्ज हेलिकल DNA इज रॅप्ड अराउंड ऑक्टामेर, इट्स स्ट्रक्चर इज नोन ॲज द न्यूक्लियोसोम. ओके, हा काय झालं तर न्यूक्लियस हा एक स्ट्रक्चर तिथं तयार झाला आहे. त्याच्यामध्ये बघा 4 टाईपचे प्रोटीन आहेत आणि इथं 5व्या टाईपचं प्रोटीन त्याला म्हणतो आपण H1 प्रोटीन, तेव्हा त्याला काय म्हणतो हिस्टोन 1 प्रोटीन. अशा प्रकारचं ह्या इथं काय होतं तर त्या थ्रेडला अराईज करते, म्हणजे तिथून थ्रेड काय होते अराईव्ह आणि लिव्ज, म्हणजे काय होतं तर DNA तिथं एंट्री किंवा त्याला एक्झिस्ट म्हणतो आपण त्याला. आणि ह्यामध्ये पूर्ण ह्या हिस्टोन ऑक्टामेरमध्ये किती बेस पेअरचा DNA तर 200 बेस पेअरचा. ओके, 200 बेस पेअर ह्या पूर्ण न्यूक्लियोसोममध्ये प्रेझेंट असतात. त्यामधल्या 146 ह्या काय असतात तर त्या प्रोटीन भोवती राऊंड केलेल्या असतात, आणि उरलेले जे काय 4 ज्या काय बेस पेअर आहेत त्या काय तर DNA लिंकर्समध्ये त्या हेल्प करत असतात. म्हणजे लक्षात ठेवा यामध्ये काय तर 146 बेस पेअर म्हणजे DNA मध्ये असणाऱ्या बेस पेअर ह्या इथं प्रेझेंट आहेत, आणि उरलेल्या ज्या काय आहेत त्या DNA लिंकर्समध्ये असतात. ते लिंकर आपण पुढच्या स्लाईडवरती तुम्हाला कळेल काय असतं ते कशा प्रकारे. अजून त्यात एक इंटरेस्टिंग गोष्ट काय बघा, त्याच्यामधल्या जे काय राऊंड आहेत, जे काय सर्कल आहेत, ते काय तर एक हा पूर्ण सर्कल केला जातो, आणि दुसरा कोणता आहे 3/4, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण 70% त्यांनी काय केला तर तो राऊंड तिथं कंप्लीट केला. अशा प्रकारे तो त्या हिस्टोन भोवती पॉझिटिव्हली चार्ज हिस्टोन भोवती ह्या निगेटिव्हली चार्ज DNAने काय केले, राऊंड केले, रॅप केले. ओके, लक्षात आलं. मग आता त्यापासून पुढं काय होते सॉलिनॉइड किंवा क्रोमॅटिन स्ट्रक्चर काय किंवा क्रोमॅटिन म्हणजे काय हे बघा. आता बघा न्यूक्लियस म्हणजे आता हे न्यूक्लियोसोम म्हणजे न्यूक्लियोसोमची एक चेन तयार झाली किती की 4 ते किंवा मॅक्झिमम 4 to 5 न्यूक्लियोसोमची जेव्हा अशा प्रकारची चेन तयार होते ह्या स्ट्रक्चरला काय म्हणतो आपण क्रोमॅटिन. ओके, इट इज अ थ्रेड लाईक स्टेन्ड बॉडी प्रेझेंट इन द न्यूक्लियस, म्हणजे हे अशा प्रकारचे जे काय एक स्ट्रक्चर तयार होतंय त्याला काय म्हणतो आपण क्रोमॅटिन. ओके, क्रोमॅटिन हे काय आहे तर एक लिंक ऑफ द 4 to 5 न्यूक्लियोसोमच्या अशा प्रकारची जी काय चेन तयार होणार आहे त्याला म्हणतो आपण क्रोमॅटिन. आणि हे कसे बीड्स ऑन स्ट्रिंग म्हणजे एखाद्या माळेचे मणी जसे असतात तशा प्रकारचे तिथं एक स्ट्रक्चर तिथं तयार झाले. त्याचबरोबर ते कसं एक टेलिफोन वायरसारखं दिसते, सॉलिनॉइड एक स्ट्रक्चर तिथं दिसते आपल्याला. बघा लक्षात आलं का न्यूक्लियोसोम. आता न्यूक्लियोसोममध्ये तुम्हाला बेसिक म्हणजे परफेक्ट माहीत झालं असेल की त्यामध्ये हिस्टोन प्रोटीन असतात आणि त्याच्याभोवती निगेटिव्हली चार्जड DNA हा रॅप केलेला असतो. त्याचबरोबर आता जे काय सांगितलं होतं की 146 ह्या DNA म्हणजे 146 बेस पेअरचा DNA ह्या न्यूक्लियोसोमच्या किंवा त्या प्रोटीन भोवती गुंडाळ आहे, आणि जे काय उरलेले 4 बेस पेअर आहेत त्या कुठे आहेत लिंकर DNA मध्ये. ओके, म्हणजे असं टोटल एक न्यूक्लियोसोम 200 बेस पेअरचा तिथं तयार झालेला आहे. आता परत नेक्स्ट काय होणार आहे स्टेप मग त्यांची तर ह्या न्यूक्लियोसोमचं किंवा ह्या क्रोमॅटिनचं काय होणार आहे परत पॅकेजिंग होणार आहे, किंवा त्याला काय म्हणतो आपण त्यांचं परत कॉइलिंग होणार आहे, सुपर कॉइलिंग होणार आहे, आणि त्याचं कन्व्हर्शन कशात होणार आहे द सॉलिनॉइड. बघा हे सॉलिनॉइड स्ट्रक्चर आहे, यामध्ये किती 5 to 6 न्यूक्लियोसोम असे तिथं अरेंज केलेले असतात. त्यापासून काय होते तर एक सॉलिनॉइड स्ट्रक्चर होतं. त्याचं डायमीटर किती आहे आपल्याला सांगितलं इथं 300 म्हणजे 30 mm 13 नॅनोमीटर इतकी त्याची साईज आहे, 300 ॲस्ट्रॉन असं सांगितलेलं. हे कशापासून तयार झाले तर त्या क्रोमॅटिनचं कॉइलिंग झाल्यामुळं किंवा कंडेन्सेशन झाल्यामुळं. बघा इथं न्यूक्लियोसोमची एक अरेंजमेंट आपल्या डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन केले कशा प्रकारे न्यूक्लियोसोम आता अरेंज केले झाले. ते हे न्यूक्लियोसोम आहेत, ह्याच्यामध्ये असणारे ते लिंकर DNA हे कसे असतात पण ते पॅक्ड असतात ड्युरिंग सेल डिव्हिजन वेळेस काय होतं त्यांच्यामध्ये ते ब्रेक व्हायला लागतात किंवा त्याच्यामध्ये ते डिस्टन्स इथं तयार झालेलं असतं.
बघा त्याचं पॅकेजिंग झाल्यानंतर त्याचं कंडेन्सेशन झाल्यावर अशा प्रकारचं एक सॉलिडॉइड स्ट्रक्चर तयार होतं. त्याची साईज आपल्याला सांगितली 30 नॅनोमीटर. ओके, फर्दर दिस कॉइलिंग टेंड्स टू द लूपिंग स्ट्रक्चर कॉल्ड ॲज द क्रोमॅटिन फायबर. ह्याच्यामध्ये परत सुपर कॉइलिंग होणार आहे आणि अशा प्रकारचं एक तिथं क्रोमॅटिन फायबर किंवा त्याला काय म्हणतो आपण क्रोमॅटिन फायबर तयार होणार आहे. आणि त्याचं परत कॉइलिंग झाल्यानंतर आपल्याला काय दिसतोय तर तिथं क्रोमोझोम तयार झालेले आपल्याला दिसतात. म्हणजे यांच्यामध्ये परत पॅकेजिंग होणार आहे, रिपॅकेजिंग होणार आहे, कंडेन्सेशन होणार आहे आणि त्यांच्यापासून आपल्याला हे क्रोमोझोम तयार झालेले दिसतात. बघा लक्षात आलं का? न्यूक्लियोसोम टू क्रोमोझोम अशा प्रकारे काय केलंय तर युकॅरियोटिक्समध्ये पॅकेजिंग केले. बघा लक्षात आलं, सिंपल स्टेप आहे. पुढे एक डायग्राम बघितले आपण, त्यामध्ये तुम्हाला कळेल. अजून म्हणजे क्रोमोझोम म्हणजे सॉलिनॉइड पासून क्रोमोझोममध्ये पॅकेजिंग होण्यासाठी नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन हे हेल्प करत असतात. म्हणजे ते हिस्टोन प्रोटीन नाहीत, पण म्हणून त्याला काय म्हणतो आपण नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन NHC दॅट्स हेल्प्स इन द पॅकेजिंग ऑफ द क्रोमोझोम. आता क्रोमोझोम म्हणजे नॉन हिस्टोन प्रोटीन म्हणजे काय? दीज आर द ॲडिशनल सेट ऑफ प्रोटीन दॅट कॉन्ट्रीब्युटेड टू द पॅकेजिंग ऑफ द क्रोमॅटिन ॲट द हायर लेवल. म्हणजे त्या क्रोमोझोमला किंवा त्या सॉलिनॉइडला पॅकेजिंग करण्यासाठी हायर लेवलवरती पॅकेजिंग करण्यासाठी हे काय करत असतात तर मदत करत असतात. कोण? नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन. मग हिस्टोन प्रोटीन कुठे प्रेझेंट आहेत तर हिस्टोन प्रोटीन आर प्रेझेंट इन द न्यूक्लियोसोम. देअर आर द 5 टाईप ऑफ द हिस्टोन प्रोटीन H1, H2, H3 अशा प्रकारचे 5 H5 पर्यंतचे 5 प्रकारचे तिथं हिस्टोन प्रोटीन आहेत. त्यातला आपण एक पाहिला की दुसरं 4 जे प्रोटीन आहेत ते ऑक्टामेर फॉर्म करत असतात. 4 टाईपचे ऑक्टामेर फायर करत असतात. आणि H1 जे काय प्रोटीन आहे त्याला बॅकबोन म्हणतोय, तो आपण ते DNA होल्ड करण्यासाठी तो तिथं यूज केला जातोय. ओके, हे झालं पॅकेजिंग इन युकॅरियोटिक्स. आता ह्याच्यामध्ये एक डायग्राम बघा की तुम्हाला कशा प्रकारे आपण हे पाहिलं हे तुम्हाला लक्षात येईल. बघा एक नॉर्मल सेलमध्ये अशा प्रकारचा एक काय असणार आहे DNA असतोय, तो कशा हिस्टोन भोवती रॅप केला जातोय. अशा प्रकारे हिस्टोन प्रोटीन आपल्याला इथं दिलेत वेगवेगळ्या प्रकारचे. परत त्याच्यापासून न्यूक्लियोसोम्स तयार झालेत. ते कसे आहेत तर बीड्स ऑन स्ट्रिंग सांगितलं. त्याचबरोबर टेलिफोन वायरचं त्याला एक नाव दिलं, टेलिफोनची जी काय वायर आहे जुन्या प्रकारचे त्यासारखं तिथं स्ट्रक्चर झालं आहे. त्याच्यानंतर फर्दर कंडेन्सेशन होऊन त्यामध्ये क्रोमॅटिन फायबर्स हे तयार होतात आणि त्या क्रोमॅटिन फायबरचं कंडेन्सेशन झाल्यानंतर काय तयार होते तर क्रोमोझोम तयार होत असते. अशा प्रकारे हे काय तर हायर लेवलचं क्रोमॅटिनचं किंवा त्या DNAचं पॅकेजिंग आहे. ओके, लक्षात आलं. आता नेक्स्ट पॉईंट आहे आपल्याकडे युक्रोमॅटिन अँड हेट्रोक्रोमॅटिन. हेट्रोक्रोमॅटिन युक्रोमॅटिन काय आहे बघू आपण आता. आता हेट्रोक्रोमॅटिन हे सिंपल लक्षात ठेवा, हायली कंडेन्स्ड एरिया इन द क्रोमोझोम आर कॉल्ड ॲज द हेटेरोक्रोमॅटिन. म्हणजे बघा की ज्या क्रोमोझोमच्या एरियामध्ये DNAचं कंडेन्सेशन हाय झाले, भरपूर प्रमाणात तिथं DNA हे काय झाले जमा झालेत किंवा तिथं कंडेन्सेशन किंवा पॅकेजिंग हे जास्त झाले, अशा प्रकारच्या किंवा अशा रिजनला काय म्हणतो आपण हेटेरोक्रोमॅटिन. म्हणजे ड्युरिंग द इंटरफेस ऑर अर्ली प्रोपेस रिमेन कंडेन्स्ड. म्हणजे जेव्हा सेल डिव्हिजन चालू असते त्यावेळेस जेव्हा सेलचं त्या क्रोमोझोमचं रिपॅकेजिंग डिकंडेन्सेशन व्हायचं असतं, पण तिथं काय झालं डिकंडेन्सेशन न होता कंडेन्सेशन हाय आपल्याला इथं दिसून येतं आहे. अशा एरियाला काय म्हणतो आपण हेटेरोक्रोमॅटिन. सिंपल आहे लक्षात ठेवायलासाठी काय लक्षात ठेवायचं, द एरिया ऑफ क्रोमोझोम वेअर द हाय कंडेन्स्ड इज ऑकर्ड ऑर ऑब्झर्व्ड. म्हणजे जिथं काय झाले कंडेन्सेशन हे जास्त झाले. मग आता स्टेनिंग केल्यानंतर किंवा त्याला काय म्हणतो आपण लेबलिंग करत असताना किंवा स्टेन केल्यानंतर काय होणार आहे तिथं स्ट्रॉंगली स्टेन्ड होणार आहे एरिया. अशा प्रकारचा एरिया काय होतं ॲपियर डार्क्स. म्हणजे तिथं स्टेनिंग हे जास्त होतं. त्याला आपण लेबलिंग करत असताना स्टेन यूज करत असताना ऑब्झर्व करत असताना अंडर मायक्रोस्कोप तिथं काय होणार आहे तर हायली किंवा डार्क एरिया तिथं ॲपियर होते. ओके, अशा प्रकारे आता कुठे एरिया असते तो नियर द सेंट्रोमियर अँड टिलोमियर. ह्या 2 ठिकाणी काय असते तर हेट्रोक्रोमॅटिन आपल्याला ऑब्झर्व होते. ओके, लक्षात आलं. आणि त्याबरोबर काय आहे तर याच्यामध्ये DNA हे जास्त आहेत, पण ते कसे आहेत इनॲक्टिव्ह आहेत. मोस्टली जेनेटिक इनॲक्टिव्ह. म्हणजे तिथं DNA हे जास्त आहेत, पण त्याच्यामधलं जे काही रिप्लिकेशनसाठी किंवा त्याच्यामध्ये असणारे जीन्स आहेत ते कमी असल्यामुळे किंवा त्याच्यामध्ये जेनेटिकली इनॲक्टिव्ह आहे, हे पण तुम्ही पॉईंट तिथं लक्षात ठेवा. बघा हेट्रोक्रोमॅटिन लक्षात आलं का. त्यामध्ये काय लक्षात ठेवायचं, हायली कंडेन्स्ड एरिया इन द क्रोमोझोम. दिस आर स्टेन स्ट्रॉंगली ड्युरिंग द ऑब्झर्वेशन वेळेस त्याला आता जास्त त्याला स्टेन केली जाते किंवा ते डार्क ॲपियर होत असतात. त्याचबरोबर ते आर लीन इनॲक्टिव्ह इन द जेनेटिक. म्हणजे जेनेटिकली इनॲक्टिव्ह. ओके, त्याच्या अपोजिट आहे ते युक्रोमॅटिन. रिजन ऑफ द क्रोमोझोम विच आर द नॉन कंडेन्स्ड. म्हणजे ज्याच्यामध्ये लो कंडेन्सेशन असतं किंवा त्याला नॉन कंडेन्स्ड म्हणतो, अशा प्रकारचा रिजन क्रोमोझोमवरील रिजन आर कॉल्ड ॲज द
युक्रोमॅटिन. आता अजून त्याच्यामध्ये काय आहे, इट इज द स्टेन लाईटली जेनेटिकली व्हेरी ॲक्टिव्ह. म्हणजे ह्याच्यामध्ये स्टेनिंग केल्यानंतर काय होणार आहे, लाईटली स्टेन होणार आहे. तिथं फिक्कट अशा प्रकारचं स्टेनिंग हे तिथं आपल्याला ऑब्झर्व दिसणार आहे. कमी DNA प्रेझेंट असतात पण मोस्टली ॲक्टिव्ह असतात. ओके, DNA आर व्हेरी few but they are mostly active, genetically mostly active DNA or active part of the chromosome are known as the euchromatin. ओके, हे झालं हेटेरोक्रोमॅटिन अँड युक्रोमॅटिन. हे पॉईंट लक्षात ठेवा. आपण आता ह्या लेक्चरमध्ये काय पाहिलं, DNA पॅकेजिंग आणि हेटेरोक्रोमॅटिन युक्रोमॅटिन. बघा काय डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहूया DNA रिप्लिकेशन. ओके, DNA पासून नवीन DNA कशा प्रकारे किंवा रिप्लिकेशन कशा प्रकारे होत असतं हे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. काय डाऊट असेल तर मला तुम्ही डायरेक्टली टेलिग्रामवरून विचारू शकताय. त्याचबरोबर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारा. आपला व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला मेसेज करून इंस्टाग्राम फेसबुकवरून सांगू शकताय. आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. ठीक आहे, थँक्यू.